नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलमध्ये रेसिपीज बाय रेश्मा। आज आपण बनवणार आहोत चिकन लॉलीपॉप। तर रेसिपीसाठी आपल्याला लागणारे साहित्य म्हणजे मैदा, कॉर्नफ्लोअर, अंडा, आलं लसूण पेस्ट, लाल मिरची पावडर, मीठ, आर्मरिक पावडर, बेकिंग सोडा, डार्क सोया सॉस, रेड फूड कलर। आता आपल्याला लॉलीपॉप मॅरिनेट करून घ्यायचे आहे। यासाठी आपल्याला लागणार आहे 2 चमचे आलं लसूण पेस्ट, 1 चमचे मीठ, 1 चमचे आर्मरिक पावडर, 2 चमचे डार्क सोया सॉस, 1 एग व्हाईट, 1 छोटा चमचा फूड कलर, 4 चमचे कॉर्नफ्लोअर, 2 चमचे मैदा, 2 चमचे लाल मिरची पावडर व 1 चमचा बेकिंग सोडा। हे सर्व ऍड करून मस्त असे मिक्स करून घेऊयात। मिक्स करून झाल्यावर लॉलीपॉप्सला पुन्हा एकदा शेप देऊयात व 30 मिनिटांसाठी मॅरिनेट करत ठेवूयात। आता तेल गरम झाल्यावर लॉलीपॉप फ्राय करून घेऊयात। लॉलीपॉप आपल्याला 5 ते 7 मिनिटे फ्राय करून घ्यायचे आहेत। असेच सर्व लॉलीपॉप फ्राय करून झाल्यावर 10 ते 15 मिनिटांना पुन्हा डीप फ्राय करून घ्यायचे आहेत। तर मित्रांनो, रेडी आहेत आपले चिकन लॉलीपॉप। तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा आणि तुमचे अनुभव मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा